नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय सांगली जिल्हा. राजकारण पुन्हा गतिशील झालंय, ते सुद्धा कुठलं? काँग्रेसमधलं. काँग्रेसच विषय. कारण जयंत पाटील आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पुन्हा स्थिर आहेत. तेच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत शरद पवार गटाचे. त्यामुळे आता ते शांत आहेत. ते भाजपमध्ये उडी मारतील, जातील, येतील ह्या विषयात आता थोडे थांबलेत म्हणायला काहीच हरकत नाही. पण आता विषय महत्वाचा आहे की विश्वजित कदम आणि विशाल पाटील ही जोडगोळ. विश्वजित आणि विशाल हे एकत्रच आहेत आता. पाटील घराणं म्हणजे मग प्रतीक पाटील असतील, विशाल पाटील असतील, जयश्रीताई पाटील, ज्या जयश्रीताई पाटीलनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली. मग त्याच्या मागे विशाल पाटील होते का? तर होते. ते कशासाठी होते, त्यांच्या मनात काय होतं, काय चाललं, तर ते सोडून द्या. आता विषय महत्वाचा कुठला आहे? आत्ता पुन्हा हे सगळे एकत्र आलेत. विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, विश्वजित कदम हे सगळं एकत्र आलेत का? तर जितेश कदम म्हणजे आता जयश्रीताईंचे जावई बुवाच आहेत ना ते, मदन पाटलांचे. तर हे झालं आता राजकारण. आता पृथ्वीराज पाटील, जयश्रीताईंनी बंडखोरी केल्यामुळं पृथ्वीराज पाटील हे हरले, पडले. त्यामुळं पृथ्वीराज पाटील हे सध्या चिडलेल्या अवस्थेत आहेत. आणि ते त्यांचेही वरिष्ठ पातळीवर केंद्रात आणि राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांच्याबरोबर संबंध आहेत, ते नाकारता येणार नाही. परंतु आता दुसऱ्यांदा सुद्धा पराभूत झाल्यानंतर तुमचा काय आता राजकारणात उपयोग नाही, अशा पद्धतीचं पाटील घराण्यातनं संकेत दिले जात आहेत. आणि पृथ्वीराज पाटील सुद्धा जयश्रीताईंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याला विरोध आहे. त्यांनी येता कामा नये, पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घ्यायचं नाही, हे जिद्दीनं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न चालू ठेवलेत. परंतु हे राजकारण इतकं आता विकोपाला जाईल की पृथ्वीराज पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी परिस्थिती विश्वजित विशाल करायला लागली. ह्या दोघांच्याकडनं ही परिस्थितीच निर्माण करायला लागलीत की राहू दे तिकडं, काँग्रेस जातो एकदा मी भारतीय जनता पक्षामध्ये. आणि भारतीय जनता पक्षामध्ये पृथ्वीराज पाटलांना वेलकम आहे, त्यांना बोलवत आहेत. एक गट भाजपमधला म्हणतोय त्यांना घ्यायला नको आहे, परंतु बहुसंख्य ठीक आहे. आता सध्या भाजपमध्ये जे बाहेरचे येतात त्यांना घ्या, हेच धोरण आहे. त्यामुळं उद्याच्या काळात पृथ्वीराज पाटील हेच आमचे उमेदवार म्हणून त्याला आश्वासन कोण देतंय का भारतीय जनता पक्षातलं, का दिलंय हे काय अजून कळत नाही. पण इकडचं मात्र कळतंय की काँग्रेसमधनं पृथ्वीराज पाटील हे बाहेर पडावेत. सांगली विधानसभेचे ते उमेदवार होते. आता महाराष्ट्रात बाकीच्यांना हे काही कळणार नाही, पण सांगली जिल्ह्यातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातले पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते. आणि त्यांना कसं पळवून लावायचं ह्याच्यासाठी आता पाटील घराणं आणि कदम घराणं हे एकत्र आले की जे जयंत पाटलांना सुद्धा पुरून उरलं ह्या निवडणुकांच्या मध्ये, लोकसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये. विधानसभेत सगळं भारतीय जनता पक्षानं गडबडगुंडा करून टाकला. ह्यांच्या सगळ्या काँग्रेसवाल्यांचं, राष्ट्रवादीवाल्यांचं सगळ्यांना त्यांची जागा दाखवून दिली विधानसभेला. परंतु लोकसभेत मात्र विशाल पाटील यांनी करामतच केली. म्हणजे जयंत पाटील असतील कोण, सगळ्यांना त्यांनी आपली ताकद काय दाखवायची ती दाखवून दिली. म्हणजे काँग्रेसला सुद्धा ही ताकद त्यांनी दाखवून दिली की हे पाटलांचं घराणं आहे, हे वसंतदादा घराणं आहे, हे दाखवायची हिंमत त्यांनी केली. त्याला हिंमत त्याची दिसली. पण आता इथनं पुढं काय, तर आता पृथ्वीराजना पळवून लावायचं, जा भारतीय जनता पक्षामध्ये. मग पुढच्या वेळेला हातात कोणाच्या आहे? आमच्याच हातात आहे उमेदवार कोण द्यायचा. आता पुढं राजकारण. पण आता मात्र सांगली जिल्ह्यातलं हे राजकारण पेटलेलं आहे. जयंत पाटील लक्ष ठेवून आहेत, ऑब्झर्वेशन. आता ते राष्ट्रवादीत पक्के झालेत, म्हणजे माझं प्रदेशाध्यक्षपद टिकलंय. म्हणजे जे मीडियामधनं सारख्या बातम्या आल्या ते म्हणतात मीडियामध्ये सारखं असं काय ते, पण त्याचे फायदेच त्यांना झालेले आहेत. कारण शरद पवारांनी भाकरी फिरवायचं काम काय केलेलं नाही. जयंत पाटीलच पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगितलंय, नाहीतर ते उडी मारतील या सारख्या बातम्यानं कदाचित पवारसाहेब सुद्धा रिव्हर्स आल्या असावेत. जयंत पाटील आता ठीक आहे, आपण लढू, स्थानिक स्वराज्य संस्था आता ताकदीने लढायचे आपण. आता काँग्रेसचे आता कदम पाटील हे तर एकत्रच आहेत, ह्यांच्याशी बैठका होतील, एकत्र लढवायचं का स्वतंत्र लढवायचं हे महाविकास आघाडीत ठरेल.
पण पृथ्वीराज पाटील हे ना कसं एकटं पाडायचं, बाजूला पाडायचं आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कसे जातील हे बघायचे डाव सांगली जिल्ह्यात जोरदार चाललेले आहेत. आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं काय काय राजकारण चाललंय हे विश्लेषण करण्यासारखं आहे. आज सांगली जिल्ह्याचं विश्लेषण आहे, लवकरच कोल्हापुरातलं सुद्धा आपण करू. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.